हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत आहात ना? मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो, ही स्वामींच्या आणि बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर आज बघू शकतात, मी ना घरच्या घरी आज आटा चक्की कशी रिपेअर करायची ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा, कारण हा व्हिडिओ तुम्हाला खूप म्हणजे खूप युजफुल असेल जर तुमच्याकडे तुम्ही आटा चक्की यूज करत असणार तर. कारण आणि हे जे काम आहे ना, हे 100% काम माझं फायनल झालं आहे. म्हणजे मला वाटलं नव्हतं, पण 100% काम फायनल झालं आहे माझं. आणि ते पण विदाऊट मेकॅनिकलला न बोलवता, कारण मी त्या मेकॅनिकलला बोलवलं पण होतं, पण तो आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे त्याला 8 दिवस यायला लागणार होते. त्यामुळे मग मी स्वतःच त्याला विचारलं की असा प्रॉब्लेम आहे आणि असं झालं आहे की चक्कीतनं पूर्ण बघा असं बारीक बारीक असे दाणे निघत आहेत आणि पूर्ण चक्कीमध्ये असं सगळीकडे पीठ उडतं आहे आणि खूप धूळ होते घरामध्ये. तर मग तसं तर मी गॅलरीजच ठेवली चक्की, पण बघू शकता भिंतीला पण बघा आजूबाजूला खूपच असं उडत होतं आणि पूर्ण असं धूळ झाली होती सगळीकडे. मग तेवढे दिवस त्याने मला कसं दळण पण दळायचं होतं माझं बाकी राहिलेलं, कारण पीठच नव्हतं. त्यामुळे मग मला हा जुगाड करणं गरजेचंच होतं. तर त्यामुळे त्याने मला सांगितलं की ते जे चेंबर असतं ते तुम्ही ओपन करा आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे एखादा स्पंज वगैरे अटॅच करा. ते रबर जे ना रबर तिथलं फाटलं होतं, त्यामुळे हे सगळं प्रॉब्लेम येत होता. आणि अजून एक तुम्हाला दाखवते पुढे गंमत, बघा तुम्ही काय झालं ते. कारण मी गेली करायला एक आणि झालं खूप काही. तर आता हे सर्व करतच इतक्या नाकी नऊ आलं होतं माझं की विचारू नका. पण शेवटी आज मला काहीही करू नये, फायनल करायचंच होतं. म्हटलं बघू, ट्राय केल्याने काही हरकत नाही, म्हटलं ट्राय करायलाच पाहिजे. आणि काही गोष्टी अशा असतात ना की त्या आपण ट्राय केल्या तर आपल्याला जमतात, पण आपण जर सोडून दिलं ना तर मग नाही जमत. पण माझी एक जिद्दच आहे, मी कुठलीही गोष्ट हातात घेतली ना म्हणजे ती मी फायनल करते, तेव्हाच मी राहते. तोपर्यंत मला नाही चैन पडत या गोष्टीचं. तर मी बघा त्यांनी सांगितलं तर ना अशा प्रकारे, तर माझ्याकडे ना रेडीमेड ब्लाऊजमधलं कप असतो ना, त्याचा स्पंज होता उरलेला, तो मी सहज असं सांभाळून ठेवला होता. तर मग तो मी स्पंज काढला आणि तो कट केला आणि मध्ये असं लावला. तर लावल्यानंतर व्यवस्थित बसतच नव्हतं ते, तरीही खूप त्रास होत होता मला लावताना. पण मग मी बघितलं एकदा दोनदा, म्हटलं काहीतरी आपलं चुकतं आहे म्हटलं गणित इथे. तर मग परत मी अजून ओपन केलं आणि बघितलं, तर हे बघा, हे जे रबर आहे ना, हे रबर हे फाटलेलं होतं, हे बघा. आणि हे रबर तिथं असल्याशिवाय ते बसणारच नव्हतं. आणि त्याचा जुगाड पण असा करावा लागला मला की ते स्पंज लावल्यानंतर ते जास्त जाड असल्यामुळे ते बसतच नव्हतं. मग परत मी अजून पॅक केलं. बरं झालं मी पूर्ण स्क्रू वगैरे पॅक नव्हते केले, त्यामुळे जास्त काही मला करायची गरज पडली नाही. मी परत मग विचार केला, म्हटलं काय करू. तर मी काय केलं, हा साईडचा स्पंज हा रबर आहे ना, तोच कट करून टाकला. म्हणजे कधी कसं आपण आपलं डोकं पण वापरायचं बाकी ठिकाणी. तर मी तो रबरच होता, तो रबर बघा बसतच नव्हता बघा, साईडला असं पूर्ण पॅक होत होतं ते. आणि ते जर लावलं चेंबर तर मग दाणे पूर्ण पॅक होऊन जातं, दाणे पडायचं, ते दाणेच पडले नसते आतमधून. त्यामुळे मी खूप, तर बघा हा जो रबर आहे ना तो बसत नव्हता. तर मी काय केलं, थोडंसं डोकं लावलं, हा रबरच कट करून टाकला मी तिथून. म्हणजे कसं ते कट केल्यानंतर आहे ना, ते एकदम असं परफेक्ट आणि व्यवस्थित बसलं. आणि आतमध्ये ना मी परत ते ब्लॅक कलरचा हा टेप असतो ना, ह्या टेपने पूर्ण आतमध्ये चिपकवून घेतलं, म्हणजे ते अजिबात हलणार नाही इकडे तिकडे. मी फेविबॉन्ड पण आणलं होतं त्यासाठी, म्हटलं ते बघू आयडिया करून ते लावून बघू, पण ते काही वर्क झालं नसतं. त्याच्यामुळे मी काय केलं, परत ते स्टिकने पॅक केलं आणि असं व्यवस्थित ठोकलं त्याला वरतून आणि व्यवस्थित असं बसवलं. ते एकदम परफेक्ट बसलं. आता हे तर काम माझं परफेक्ट झालं, पण त्या रबराने माझे 2 तास घेतले. 2 तास वाया गेले माझे त्याच्या मागे. आणि या चक्कीच्या मागे मी सकाळपासून लागली होती, जवळजवळ 5 ते 6 तास या चक्कीच्या मागे गेलेत माझे. पण माझं काम आज इतकं म्हणजे 100% फायनल झालं, त्याचंही मला खूप समाधान आहे. कारण कसं काही गोष्टी अशा आहेत की आपण
आपल्याला वाटतं की नाही जमणार, पण केल्या ना तर जमतात त्या गोष्टी, म्हणून करायला काही हरकत नाही आहे. तर मी आता सगळी पूर्ण चक्की क्लीन करून घेतली आणि म्हटलं बघूया आता परत. मग असं दळण तर माझं दळून झालंच होतं ऑलरेडी, कारण तुम्ही बघितलं पीठ सगळीकडे होतं म्हणून. पण मग मला आता ही क्लीन करून ठेवायची होती, पण मग परत चेक तर करणे गरजेचंच होतं की कसं हे झालं, काय झालं, रिझल्ट आपल्याला कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे मग मी काय करत परत तिला क्लीन केली सगळी आणि परत तिच्यात बघा हा जुगाड बघा आता मी काय केलं आहे. ही जाळी आहे ना, ही जाळी आहे ना अशी स्प्रेड झाली होती, तर ही बसत नव्हती बघा, कारण हे बघा गॅप येत होतं तिच्यामुळे. तर अजिबात बसत नव्हती. खूप प्रयत्न केले मी, 3-4 वेळा तिला काढलं, हे केलं, पण नाहीच होत होतं ते. मग शेवटी काय केलं, मी दुसरी जाळी घेतली परत. आधी म्हटलं हे क्लीन करून घेऊ आणि मग तुम्हाला दाखवते बघा मी काय केलं ते पुढे. ते तुमच्या पण लक्षात येईल असं, म्हणजे होतं असं कधी-कधी. पण आता आपण जर मनावर घेतल्या तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत आणि नाही घेतल्या तर मग कुठलीच गोष्ट पॉसिबल होत नाही. तर मी आता ही म्हणजे परत चक्की लावल्यानंतर पीठ नको पडायला, उडायला, त्यासाठी मी आधी क्लीन करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते मी काय केलं ते. तर मी बघा असं पूर्ण साफ करून घेते आधी, म्हणजे कळेल तरी मला की पीठ आता पडतं की नाही पडत साईडने, कारण खूपच पीठ झालं होतं. तर अशा प्रकारे क्लीन करून घेते आता. आता बघा ही जी जाळी नाही त्याच्यावरची जाळी आहे, तर क्लीन केली आणि जाळीचा व्हिडिओ स्किप झाला माझ्याने तो जाळीचा व्हिडिओ. तर बघा मी असं लावलं आणि आता परत चालू केलं, चक्की परत चालू केली आणि परत लावून परत बंद केली. तर बघा आता आज गहू टाकले. आता गहू टाकल्यानंतर बघा तुम्ही काय होतं ते, कारण ती जी सॉरी, जाळी मी तीच लावली होती, चेंज नाही केली मी जाळी. लक्षात नाही माझ्या, चेंज नाही केली, जाळी तीच लावली होती. तर बघा आता बघा तुम्हाला दिसत असेल थोडे थोडे असे गहू खाली जात आहेत, म्हणजे हे काम आपलं 100% झालं आहे बघा, ब्लॉक नाही झालं आहे. पण मग आता आपण चेक करून घेऊया की पीठ कशा प्रकारे दळलं गेलं. बघा तुम्ही आता गंमत काय आहे ते. आता हे प्रत्येकाच्या लक्षात येईल असं नाही आहे बघा. पूर्ण रवा पडला गव्हाचा. अर्धे तुकडे पडले. पीठ नाही पडलं. का नाही पडलं याचं कारण तुमच्या लक्षात आलं का? कारण आपली जाळी होती ना, ती जाळी पूर्णपणे लूज होती आणि लूज असली तरी हा प्रॉब्लेम येतो. आणि आतलं जे मी ते चेंबर पॅक केलं ना स्पंज टाकून, त्याच्यात जर गॅप असला तरी तो पीठ उडायचा प्रॉब्लेम येतो. हे 2 कारणं कधीही लक्षात ठेवायचं की काय प्रॉब्लेम येतो आहे चक्कीमध्ये, ते आपल्याला शोधण्यासाठी 1-2 कारण पुरेसे आहेत. हे 2 कारण जर तुम्ही व्यवस्थित हे केले ना, तर बघा आता हे दोघं जाळीचं माप बघा. एक खालची जाळी मोठी दिसते आणि वरची छोटी, म्हणजे ती स्प्रेड झाली. आता ती काही कामाची, दुसरीच आणावी लागणार मला. त्यामुळे मी दुसरी जाळी परत बसवली आणि आता परत मी ते जे बारीक होतं ना दळलेलं जाडसर रवा जो होता ना, तो रवा मी परत चक्कीत टाकला आता. हे बघा हे पण क्लीन केलं पूर्ण. हे बघा चक्कीत परत रवा टाकला आणि बघा रवा पण व्यवस्थित आतमध्ये जातो आहे. म्हणजे आता बघू आपलं काम फायनल झालं की नाही, बघू शकता तुम्ही. तर बघा पीठ एकदम आधीसारखं बारीक आणि एकदम फाईन पीठ झालं आहे. म्हणजे 100% हे काम पूर्ण झालं आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त राहा, मस्त राहा आणि खुश राहा.